नमस्कार श्रोतेहो, श्रीराम समर्थ। आज आपण श्री हरिविजय ग्रंथाचा 14वा अध्याय बघणार आहोत। 13व्या अध्यायात काही राक्षसांचा समाचार कृष्णाने घेतलेला पाहिला आणि अध्यायाच्या शेवटी मारुतीच्या हातून मरण आहे कळल्यावर असुराचं मारुतीला बोलवून घेतलं आणि रामरूप दाखवलं त्याला आणि त्याच्याकडून राक्षसाला मारवलं, हे आपण बघितलं। आता ह्या अध्यायातही इतक्या राक्षसांना मारलाय, बाकी अध्यात्म थोडं, पण अनेकानेक राक्षस मारलेत त्याच्याच कथा आहेत सगळ्या अध्यायभरून। आपण सुरुवात बघूया नेहमीच्या प्रथेप्रमाणे। 5व्या वाचूया। श्री गणेशाय नमः। जय जय वृंदावन विलासिनी आदिमाये तू कुलस्वामिनी, सनकादिकांच्या हृदयभूनी तू भवानी राहसी, कामक्रोध अनिवार हेची शुंभ निशुंभ दुष्ट असुर, अहंकार हा महिषासुर करी संहार त्याचा, ब्रह्मा विष्णू आणि रुद्र शेषवाचस्पती पुरंदर, पुराणे शास्त्रे वेद समग्र तुझे गोंधळी नाचती, व्यास वाल्मिक वामदेव शुक प्रल्हाद नारद बली भीष्मादिक, हेची दिवटे प्रकाशक जनासी मार्ग दाखविती, तू कैवल्यपद कनकलतिका, आनंद सरोवर मराळिका, ब्रह्मानंद पददायका, निजभक्तासी सुख देसी तू। या अध्यायाच्या सुरुवातीला श्रीधर कवींनी कृष्णाला कुलस्वामिनीच्या रूपात पाहिलंय, स्वतःच्या आदिमायेच्या, आणि तसं तिचं वर्णन केलंय की तू शुंभनिशुंभांदा मारणारी, महिषासुराचा अहंकार नाहीसा करणारी, ब्रह्मा विष्णू रुद्र शेष वाचस्पती इंद्र सगळेजण तुझी स्तुती गात आहेत, पुराण सगळी शास्त्र वेद हे सगळे तुझे गोंधळी झालेले आहेत, आणि व्यास वाल्मिक वामदेव शुक प्रल्हाद नारद बली भीष्म हे सगळे दिवटे झालेत आणि ते लोकांना मार्ग दाखवत आहेत। तू सगळ्यांना ब्रह्मानंद पद प्राप्त करून देतेस, निजभक्तांना सुख देतेस। 5व्या ओवी इथे संपते। पुढच्या 2 ओव्यांमध्ये त्यांनी त्या कुलदेवीला भीमातेरीचा पंढरपूरचा पंढरीनाथ आहे त्या रूपात बघितलाय की तिथे जाऊन तू अहोरात्र भक्तांची वाट बघत कमररात ठेवून आहेस। असं 14व्या अध्यायामध्ये अध्यायाची सुरुवात अशी आहे की कौस खूप घाबरलेला आहे, जिकडे बघतोय तिकडे त्याला आता कृष्ण दिसायला लागलाय। कोणी त्याला म्हणे विडा करून दिला, तर विडा तोंडात घालायच्या आधी त्याला त्यात कृष्ण दिसतो आणि तो म्हणतो तुम्ही मला तांबुलात मिसळून कृष्ण दिलात आणि तो म्हणजे पोटात जाऊन मला मारणार आहे, तुम्ही सगळे माझे शत्रू झालायत काय। म्हणजे तो अगदी भ्रमिष्ठ व्हायला लागतो आता कृष्णाच्या भयाने, खरं सांगायचं तर। आणि इकडे मात्र काय चाललेलं असतं नेहमीप्रमाणे। आज आपले कित्येक अध्याय आपण पाहिले की ह्या बालकृष्णाचं म्हणजे वयाच्या 5व्या वर्षापासून 5वा झाल्यावर सगळ्या गवळणींनी सांगितलं नाही शोधेला, आता तो मोठा झाला, आता त्याला गाई चरायला पाठव। तेव्हापासून आत्तापर्यंत कृष्णाचं आपण पाहिलं प्रत्येक अध्यायात त्याची दिनचर्या काय होती। इकडे गोकुळी वनासी चालीला वनमाळी, भोवती भोपाळ्यांची मंडळी नाना वाद्य वाजवती, नाचत गात वाद्य वाजवत बाकीचे पण सगळे पावा वाजवायला शिकले होते आणि कृष्णही वाजवतोय आणि सगळे आपल्या आनंदात स्वानंदामध्ये सगळे चालतात। जणू काही बांबू जो आहे त्याने म्हणे आधीच्या जन्मी खूप तप आचरलं असलं पाहिजे, त्यामुळे सतत हा आपला कृष्ण त्याला आपल्या ओठाशी धरू नये। त्याचं तपच मोठं झालं आहे, म्हणजे लक्ष्मीपेक्षाही। पण लक्ष्मीला असं वाटतं की मी तर ह्याच्या चरणाशीच आहे, पण वेणू आहे ही ओठाशी आहे कायम, सतत सोडत नाही कृष्ण। आणि दुसरं त्याच्या गळ्यात जी सगळ्या माळा आहेत ना, आपण म्हणतो वैजयंती माळा, सगळ्या वनमाळा घातलेल्या, आणि त्याचा सुगंध, तर म्हणे गळ्यात ह्याच्या सगळा वेळ माळ आहे, कुठेही गळ्यापासून चरणापर्यंत। तर लक्ष्मीला म्हणे द्वेष वाटायला लागला की मी तर पायाशीच राहिले, ही माळ त्याला पूर्ण वेढून राहिली अपादम मस्तक, आणि तिने गळ्यातच घातलेत हात आपले, ती दूरच होत नाही, जणू म्हणजे सवत आहे। आणि मग म्हणे लक्ष्मीच म्हणते की आहे खरी सवत, पण आता मला जर माझा प्रियकर कृष्ण किंवा म्हणजे विष्णू हवा असेल तर मला हिच्याशी जुळवून घ्यायला हवं, म्हणून म्हणे तिने त्या सवतीशीच जुळवून घेतलं। आणि मग त्या कृष्णाच्या हातातली काठी असो किंवा कृष्णाच्या डोक्यात घातलेलं मोरपीस असो, हे सगळं जे आहे ना ते बघून थोडासा सवती मत्सर होतो या लक्ष्मीला म्हणे।
असा हा सुंदर नटलेला कृष्ण रोज गोपाळांना घेऊन यमुना तीरी जातो गाई चरायला आणि गोवर्धन पर्वतावर. इकडे कंस चिंतातूर असल्यामुळे सारखे नवीन नवे कोणी राक्षस येऊन त्याला भेटत असतात आणि म्हणत असतात की मी मारेन. पण आतापर्यंत जेवढे मारायला जातात ना त्यातला एकही राक्षस की परत आलेला नसतो कधी. तर एक आता अजून नवीन येतो, अघासूर त्याचं नाव. तो मोठं तोंड करतो, तोंड पसरून असा मी अजगर होईन असं म्हणतो आणि त्याला एका घासातच गिळून टाकेन, तुम्हाला ताबडतोब पाठव. म्हटल्यावर कृष्णाने त्याला दिली परवानगी. तो आला गोकुळात आणि असं शतयोजना लंबायमान आणि 12 गावमुख अशा प्रकारे तो पसरून पडला तिकडे नदी यमुनेकाठी. जसे जसे गोप तिथे यायला लागले, नदी आधी गाई गुरं वासरं आणि पाठवून गोप आहेत आणि सगळ्यात शेवट कृष्ण आहे. तर बघता बघता त्याने आपलं जैसी नगशृंगे तीक्ष्ण बहुत तैसे ओळीने भ्यासुर दंत. डोंगराची अशी टोकेरी डोंगरच यावे टोक असलेले असे त्याचे दातात सुळे तोंडातले आणि तोंड मोठं उघडलं आणि त्या सुळ्यांच्या आतून त्यांनी सगळ्या गाई वासरं गोपी सगळ्यांना खेचून घेतलं. 9 लक्ष गोपाळ समग्र मुखामाजी संचारले. दूर कृष्ण राहिला आणि तो जसा जसा जवळ यायला लागला तर सगळे गोप गवळी गाई दिसेनाशा झाला. त्याला कळलं इथे विघ्न आलेलं आहे असं समजून कृष्णाने काय केलं, स्वतःला यात प्रवेशून घेतलं. त्याच्या पोटात शिरला. तो कालिया मारला होता त्याच्याहून हा मोठा होता म्हणे अजगर. तर कृष्णासहित सगळे हात शिरले. आत गाई आणि गोपी सगळे आरडाओरड खूप करायला लागले. कृष्णाचा नारायणाचा धावा करायला लागले, आम्हाला वाचव वाचव वाचव, तू पूर्वी काय काय पराक्रम केलेले आहेस, गोवर्धन उचललायस, कालियाला मारलायस, आता मला वाचव. असं म्हटल्यावर कृष्णाने काय करायचं ठरवलं की त्याचं तोंड 12 योजना होतं ना, त्याच्याहून उंच झाला कृष्ण आणि उभाच्या उभा अजगर चिरून काढला आणि आतनं सगळ्या गाई वासरं गोपाळ सगळ्यांना सोडवलं. स्वर्गातून देवाने पुष्पवृष्टी केली. सूर्यास्त झाला तसं सगळ्या गोकुळात परत आले. आल्यावर ही सगळी बातमी सगळ्यांना कळली. मग ही यशोदा म्हणते की कळतच नाही, हा खरंच देव आहे हो. आश्चर्य वाटे सकाळ ते म्हणे मनुष्य कोण आहे म्हणे याते. इकडे कंसाला समाचार कळला की अघासूर मेला म्हणून. त्यांनी धेनुकासूर नावाचा राक्षस पाठवला. तो म्हणाला मी पण बैल होऊन जाऊन बसतो. म्हणजे पहिला अजगर झाला, अघासूर झाला अजगर, बरोबर. आता त्यानंतर धेनुकासूर नावाचा राक्षस. बघा ह्या अध्यायात किती राक्षस मारलेले आहेत कृष्णाने आणि वय वर्ष 7-8 हो. म्हणजे सगळे पराक्रम तर आधीच केलेत म्हणून बहुतेक तो युद्ध करून 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 शस्त्र फारसे हातात न घेता एकदा कुठेतरी सुदर्शन चक्र आपण ऐकलं आणि एकदा गदा काढली मुखातून, बरोबर आहे. स्वतः मल्लयुद्धासारखं सगळ्या राक्षसांना मारल्यामुळेच बहुतेक पुढे मोठं झाल्यावर कृष्णाने म्हटलं असेल न धरी शस्त्र करी मी, सांगेन गोष्टी युक्तीच्या सार. त्याला कंटाळा आला असेल युद्ध करून कदाचित. आता हा धेनुकासूर आला. धेनुकासुराने म्हणे बैलाचं रूप घेतलं, तो बैल झाला आणि सगळे आलेले आहेत तिकडे वनात. गोपाळ खेळत आहेत. त्याने काय केलं म्हणजे गोपी त्याला गोपाळ सगळे त्याला बघून एकदम घाबरलेच. खरं तर त्याचा बैल आहे खरा, म्हणजे बैल मोठा नाही आहे, त्याची शिंग पर्वत एवढी उंच आहे. काय पळत सुटले सगळे गोपाळ की आता एका शिंगाने खुपसलं शिंग तर एका शिंगात तो 8-10 जणांना पोटात चिरून नेईल किंवा पकडेल अशी अवस्था झाली. म्हटल्यावर कृष्ण पुढे आला अजिबात न घाबरता आणि त्याच्या समोर येऊन ठाकला. आता तो त्याला मारायलाच निघाला ना, त्याला तेच तर होतं, चला एकटा हरी सापडलाय म्हणून तो मारायला धावला. जसा म्हणे समजा महिषासूर शक्तीवर धावला मारायला, म्हणजे देवीवर, किंवा हिरण्यकश्यपाने ठरवलं नरहरीला कोसळवावं तर कसं वाटेल चित्र, तसं चित्र झालं की हा बैल धावत आला कृष्णाच्या अंगावर. पण कृष्णाने तटल्या तिथे दोन्ही हातात दोन्ही शिंग धरली त्याची आणि त्याला पाठीवर पाडला. आता तो उलटल्यावर परत उठायला त्याला वेळ लागतो ना, तो जो वेळ लागला तेवढ्यात कृष्णाने त्याचे दोन्ही पाय धरले, त्याला गरगर गरगर फिरवला आणि इतक्या जोरात आपटला की तो तिथल्या तिथे गतप्राण झाला. आणि ही सगळी दृश्य बघायला स्वर्गात देव कायम तयारच आहेत. ते फक्त ह्या कृष्णाच्या लीलाच बघायला तसं वाटतं. खूप गंमत वाटते हे सगळं वाचताना की आपलं हा राक्षस मारला, लगेच विमानातनं देवाला पुष्पवृष्टी केली. ते देव
ते विमानातून आलेलेच आहेत, तेच देव इथे गोवळी गोपाळून राहिलेत आधी आपण म्हटलं. पण असो, या कथा रम्य कथा आहेत, आनंदात येतात ऐकायला. तर मग सगळे आले, त्यांनी पुष्पवृष्टी केली. आता इकडे कौसाला कळलं की धेनुकासूर पण गेला. मग त्यांनी केशी राक्षसाला पाठवलं. तो म्हणाला की मी नक्की अख्ख्या गोकुळाचाच संहार करेन आणि मग तुझ्यासमोर येईन. माझ्या प्रतापापुढे तर देवसुद्धा पळून जातात. हे कृष्ण बलराम काय आहेत एवढेचे, मी त्यांना सहज मारेन. आणि जसे म्हणजे माझ्या रागात तर तो म्हणतो सूर्यचंद्रसुद्धा घाबरून पळतात कुठे कुठे, या दोघांना मारायला किती वेळ आहे. मग तो आला, तो अश्वरूप घेऊन आला, घोडा होऊन आलेला आहे. हा केशी नावाचा राक्षस घोडा होऊन आला. तर उधळत आला जोरात. गोकुळात शिरायच्या आधीच तो इतका उधळलेला होता आणि ते नाल असते ना ठोकलेली खाली, तर त्याचा म्हणजे खूप जोरात आल्यामुळे त्या टापांचा आवाज इतका येत होता की सगळी गोकुळाची धरणी हादरत होती जणू. आणि त्याने गोकुळाभोवतीच फेरे घालायला, घिरट्या घालायला सुरुवात केली. आपण रिंगण बघतो घोड्याचं आपल्या वारीत, ते कसं दिसतं, मध्ये सगळे लोक आहेत, एवढे सगळे समुदाय आहे आणि भोवती फिरतं ना, असं जणू रिंगण ह्याने घालायला सुरुवात केलं. गोल 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 फिरायला लागला. सगळे घाबरले गोकुळातले लोक. त्यांनी आपली दारं कपाटं सगळी म्हणजे दारं खिडक्या सगळं बंद करून घेतलं. सगळे म्हणाले प्रलय काल आला बहुतेक जोर, आणि तो जोर जरात खिंकाळतोय. त्याच्या खिंकाळण्याने आपली पृथ्वी दणाणून निघते अक्षरशः. सगळे गोकुळातले लोक घाबरले आणि आता काय करावं. कृष्ण म्हणाला, नका घाबरू, मी आहे ना, अभय देतो मी तुम्हाला, मी बघतो काय करायचं ते. आणि मग अगदी एखाद्या सिंहासारखा कृष्ण त्याच्यावर तुटून पडला. केशीने पाहिलं, हा श्यामसुंदर कोमलांग नवपंकज नेत्राच्या उपमा दिल्यात श्रीधर कवींनी, आणि हाच तर माझा मुख्य शत्रू आहे, ह्यालाच तर आपल्याला मारायचा आहे. ह्याने किती राक्षसांना मारलाय. धावून कृष्ण आला तेव्हा ह्याने पहिलं त्या घोड्याने त्याला भिरकावलं जवळजवळ. मोठं आपलं तोंडही पसरलं आणि आता मी गिळूनच टाकतो कृष्णाला असं ठरवलं. तोवर कृष्णाने त्याचे 2 पाय पकडले म्हणे आणि पाय पकडून त्याला आपटला गोल गोल फिरवून. त्यावर तो अजून परत पायावर उभा राहिला, कडकडा दाढा खात म्हणे. सगळे देव बघतायत आणि घाबरतायत की बापरे, आता हा एवढासा कृष्ण बहुतेक ह्याच्या हातात जाणार काही करून. पण नाही, कृष्णाने काय करावं, त्याने तोंड पसरलं ना, दाढा चावायला असं तोंड जेव्हा, तेव्हा कृष्णाने त्याचा वरचा ओठ आणि नाक हरीने रगडून मुंगा पिळला. सव्यहस्त ते वेळा मुखी घातला युद्धवरे, म्हणजे ओठ आणि नाक धरून घट्ट पिळलं डाव्या हाताने आणि उजवा हात सगळा त्याच्या मुखात घातला. किती घातला, तर त्याच्या कमरेपर्यंत पोचला एवढा हात घातला आणि टीतपासून त्याची जीभ उखडून काढली आणि आत हात जाताना लोहगोळ्यासारखा गेला, जाळत त्याचा शरीर आतून, आणि त्याची जोरात जीभ इतकी उखडून काढली की तो तिथल्या तिथे गतप्राण झाला. तोंडातून रक्ताचा पूर वाहतोय. झालं. परत विमानात आनंद लय सुरवर सुमने अपार वर्षती. कौसाला समाचार कळला की केशी पण प्राणाला मुकला. आता अगदी जसं कुंभकर्ण पडल्यावर रावणाला शोक झाला की नाही, तसा कौसाला केशी पडल्यावर झाला, कारण तो खूप पराक्रमी होता हे माहिती आहे. मग एकदा कौसानी प्रलंबाला पाठवलं. कृष्ण गाई चरायला होता, म्हणजे त्यांना एक सोपं होतं की कृष्णाला कुठे शोधायचं असा प्रसंग नाही यायचा. मथुरेतून आले गोकुळात, तर यमुनेच्या एका पलीकडे मथुरेकडे जायचा रस्ता आहे, एकीकडे गोकुळ आहे. त्यांना माहिती आहे की यमुनेच्या काठावर सगळ्या मित्रांना घेऊन हा तिथे गाई चरत मुरली वाजवत खेळत असतो. त्यामुळे कोणी कोणाला म्हणजे कृष्ण शोधू कुठे असा कधी ह्या राक्षसांना प्रश्नच नाही आला बहुतेक. तर तो म्हणे प्रलंब आला, तोही बैलाचा वेश घेऊन आला आणि तो गायींमध्ये शिरला. सगळ्या गायींमधनं तो दुरून कृष्णाला बघतोय आणि आतून नुसता द्वेषाने चढफडतोय. आपली शिंगो भरून तो कृष्णावर धावला. कृष्णाने लगेच त्याला ओळखलं. ह्यालाही त्याने अक्षरशः शिंग पकडून गोल गोल फिरवून एखादं पक्व फळ कसं मारावं तसा जमिनीवर आपटला आणि तिथल्या तिथे तो गतप्राण झाला. कौसाला कळलं की हा प्रलंब जो बैल होऊन गेला होता तो सुद्धा मारला गेला. बघा, अध्यात दुसरं काही नाहीच आहे इतक्या. असो, असे अजून कित्येक राक्षस मारले, पण आपली वेळ झाल्यामुळे ऑडिओची आपण इथे थांबतो. पुढच्या भागात बघूया. प्रलंबाला मारलं
तर अजून 2 राक्षस पाठवले कंसाने. म्हणजे काय अख्खा अध्याय म्हणजे हेच आहे, बाकी काहीच नाही असं जाणवतं की किती राक्षस मारावे कृष्णाने एवढ्या लहान वयात. आता म्हणे शंखचूड म्हणून पाठवले. ते यक्ष होते, म्हणजे तर ते इतके दुष्ट होते. आणि त्यांनी काय केलं की असा आवाज, असा काय केविलवाणा आवाज काढायला सुरुवात केली. करुणासुर म्हणजे गायी होऊन मिसळले दूर वनात आणि तिकडून असा करुणामय स्वर काढला. तर कृष्ण बलरामाला म्हणतो की एखादा वाघोर वगैरे ना गाईला धरून नेताय बहुतेक, म्हणूनच केव्हाचे असे गायी ओरडतायत. पण पुढे बघायला गेला तर त्याच्या लक्षात आलं, दोघांच्याही लक्षात आलं की नाही इथे काहीतरी वेगळं आहे. ते धावत त्या गायींकडे जायला लागले. दोघं जण जाता जाता वाटेतला ताडवृक्ष कृष्णाने उपटून घेतला. त्याचं बघून पाठीराखा बलराम, त्यानेही अजून एक मोठा प्रचंड वृक्ष उपटला आणि दोघं त्या गायींच्या कळपात शिलन धावायला लागले. त्याबरोबर हे 2 जे गायी म्हणून होते ते जोरात पळायला लागले आणि बघता बघता त्यांनी गायीचा वेश टाकला आणि वाघाचा घेतला. वाघाच्या वेशाकडे बघून की हे कृष्ण बलराम घाबरले नाहीत. तसंच मोठा वृक्ष हातात घेऊन त्याच्या पाठोपाठ पळत सुटले. मग त्यांनी वाघाचाही वेश टाकला. मायावीच ते किती रूपं घेऊ शकत होते. वाघाचा वेश टाकला आणि महाभयानक असे राक्षसच झाले आणि समोरून उभे ठाकले त्यांना ह्या दोघांना गिळण्याकरता. पण ते येऊन ते उभे राहतायत देहधारी, म्हणजे राक्षसाचा देह घेऊन. तत्क्षणी ह्या दोघांनी हातात असलेले मोठाले त्याचा ताडवृक्ष आणि अजून एक मोठा वृक्ष त्यांच्या मस्तकावर असे अचूक मारले, जसं पर्वतावर वज्र पडावा आणि चुरा व्हावा पर्वताचा, तसं दोघांचे चक्काचूर झाला अक्षरशः देहाचा. मग त्यांची जी शिरं होती ती म्हणे खुडून काढली अक्षरशः दोघांनी आणि ती घेऊन परत मूळ जागेला, म्हणजे सगळे गोपाळ खेळत होते तिथे ते आले. आता ह्याही राक्षसांचा वध झाला. नंतर एक दिवस म्हणे एकादशी आली, तर ते एकादशीचा व्रत नंद करायचा आणि दिवसभर उपास. आणि मग दुसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी लवकर उठून अरुणोदय झाला, म्हणजे थोडी प्रभा फाकली की जाऊन तो नदीवर स्नान करून अर्ध्य अर्पण करून परत येऊन मग पारणं करायचं द्वादशीचं. तर नंद सकाळी लवकर उठून आवरून गेला नदीवर स्नानाला. तर जळाची देवता कोण? वरुण. करेक्ट. तर वरुणाने मनात आणलं असं की आता हा इथे स्नानाला आलाय आणि थोडी त्याची अवेळ आहे, म्हणजे अजून थोडं उजाडल्यावर त्यांनी यायला पाहिजे. आणि वरुणाचा असा काही नियम होता की चुकीच्या वेळी कोणी तिथे आलं तर त्याला तो पकडून न्यायचा. तर त्याने असं मनात आणलं की हा आदिनारायण आलाय कृष्णाचा अवतार घेऊन, असं सांगतोय. वरुण देवच आहे आपण पूजतो त्याला. दीर्घायुष्याच्या पूजेसाठी संतेच्या वरुणाची पूजा असते. तर त्याच्या मनात त्याला परीक्षा बघूयाची, हा अंशरूपाने आलाय का पूर्ण अवतार म्हणून आलाय, काय सगुण लीला ह्याची ती पाहूया. म्हणून त्याने काय केलं, नंद जेव्हा उतरला पाण्यात स्नान करून अर्ध्या जायचं, तर त्याला खेचून नेला वरुणाने आणि पार पाताळात घेऊन गेला. इकडे गोकुळात चर्चा झाली की दिवस उगवला, यशोदा वाट बघते तरी अजून नंद घरी कसा नाही आला. तर तेवढ्यात गावातनं कुठून तरी बातमी आली की नंद बुडाला यमुनेत. सगळीकडे लोक धावत सुटले. यशोदा अक्षरशः छाती पिटून रडायला लागली, तिला मूर्छा आली आणि ती पण शुद्धीवर येऊन पळत सुटली तिकडे नदीच्या काठी. सगळे गोपी नदीच्या काठी जमले. ती मनात म्हणते की काय माझ्यावर ही का वेळ आली, नंदाला हाका मारते आणि तुमचा काल अष्टप्रहर एकादशी उपास आहे तुमचा आणि आता पारणं फेडायचं होतं आणि तुम्ही कुठे जाऊन बसलात. आणि ती इतकी रडते. लोक नेहमीप्रमाणे त्यांनी शेवट कृष्णाचा धावा केला. कृष्ण आला आणि आईला म्हणाला तू कसलीही काळजी करू नकोस असं म्हणून त्याने ताबडतोब यमुनेत उडी घेतली. कृष्णाने यमुनेत उडी घेऊन पाताळातच नाही, त्याने 14 लोकांचा यमुना ऐसे बोलवणी तातडी यमुना जीवने घातली उडी. 14 लोकांचा कडो विघडी झाडा घेतला श्रीरंगे, म्हणजे सप्त पाताळ आणि सप्त स्वर्ग. सगळ्या लोकात जाऊन कृष्ण आला, शोधलं नंदाला, तो कुठे मिळाला नाही. तर यशोदा इकडे शोकही करते, पण एकीकडे तिला आठवलं की कृष्णाने गोवर्धन धारण केलं, 12 गावं अग्नी केळला, केशीला मारलं, अघासुराला मारलं, तो नंदाला नक्की घेऊन येणार. ह्या विश्वासाने ती वाट बघत यमुनेच्या काठी बसली. कृष्णाने काय केलं, सगळीकडे शोधलं, कुठेही नाही मिळत. मग तो वरुण लोकात गेला, वेगवेगळ्या लोकात गेला देवतांच्या, त्यात वरुण लोकात गेला.
तो नुसता तिथे आलाय असं म्हटल्यावर वरुणापर्यंत बातमी पोचली की कृष्ण अत्यंत चिडलेला आहे, कोपलेला आहे. जो पूर्ण ब्रह्मानंद अखंड काळाचा हा महाकाळ प्रचंड, यासी करील कोण दंड सर्वात्मया श्रीहरिते, क्षणे जाळीला ब्रह्मांड श्रीकृष्ण प्रताप सूर्य प्रचंड. जो पूर्ण ब्रह्मानंद अखंड करी दंड काळाते, काळाला सुद्धा जो दंड करू शकतो तो कृष्ण अतिशय भडकून आपल्या प्रांतात शिरलेला आहे. हे कळल्यावर वरुण घाबरला आणि तो त्याला अनन्य शरण आला आणि तो म्हणाला की मला सगळं कळत असूनही माझ्या मनात परीक्षा घ्यावी असं आलं खरं, त्यामुळे मी तुमची अगदी मनापासून क्षमा मागतो. मीच त्यांना इथं घेऊन आलोय असं त्यांनी सांगितलं. मग कृष्णाची त्यांनी षोडशोपचारे पूजा केली. परत परत नमस्कार घालून क्षमा मागून नंदाला घेऊन आला आणि कृष्णाच्या असं अधीन केलं. कृष्णाने त्यालाही उपदेश केला की अविद्या योगे भुलोनी, गेलासी निज स्वरूप विसरोनी, आता देहाभिमान टाकोनी सदा स्मरणीप राहिते. तुला माझं विस्मरण झालं म्हणूनच तुला अशी बुद्धी झाली करायची. माझं स्मरण म्हणजे मी कोण आहे ह्याचं स्मरण तुला असतं तर तू ही चूक केली नसतेस असं त्याला उपदेश करून आणि नंदाला घेऊन पाण्यातून वर आला कृष्ण. सगळीकडे आनंदी आनंद झाला. यशोदा म्हणायला लागली की काय माझा जीव तुझ्यावरून ओवाळून टाकू का, मला काय करावं तेच कळत नाही. अरे कृष्णा, तू किती संकटात आमचं रक्षण करतोयस. नंदाने कृष्णाला प्रेमाने जवळ घेतलं. खूप मोठा उत्सव केला. दान धर्म वस्त्र अलंकार एकदम गोकुळात आनंदी आनंद झाला. नंतर एकदा असं घडलं की शक्तिवनाला जायचं ठरलं देवीची यात्रा म्हणून. तिथे सगळे व्रजवासी निघाले. यशोदे सकट सगळ्या गवळणी दही दूध तूप लोणी सगळं गाडे भरून घेऊन सगळे निघाले आणि पोचले त्या शक्तिवनात. अत्यंत सुंदर असं ते शक्तिवन, जिथे इंद्राचं मन विश्राम पावतं अशी जागा. सूर्यकिरण दिसत नाही तितकी दाट झाडी, सगळे आम्र कदंब औदुंबर नारळी अंजीर पोपळी डाळिंब असे सगळ्या एक एक सुंदर वासाच्या फुलांचे चाफे मोगरे कंचन जाई जुई रातांजन बकुळ अशी फुलाची झाडं. अशा सुंदर शक्तिवनात शक्तीची पूजा केली जायची देवीची. सगळ्यांनी ती छान पूजा केली आणि तोवर संध्याकाळ झाल्यामुळे तिथेच वस्ती करायची ठरली. रात्र 2 प्रहर झाली आणि तेवढ्यात एक हा मोठा अजगर भला मोठा आला आणि नंदाजवळ आला आणि बघता बघता त्याने आपलं तोंड पसरून नंदाला गिळायला सुरुवात केली. जवळजवळ गळ्यापर्यंत नंद त्याच्या पोटात जेव्हा गिळला गेला तेव्हा त्याने आक्रोश मांडला. नंद जोरजोरात आरडाओरडा करून म्हणायला लागला की हा आता मला पूर्ण गिळतोय, कंठापर्यंत गिळाय, लवकरात लवकर मला कृष्ण दाखवा. अंतकाळी दावा मनमोहन ऐसे जाणून रमा जीवन न लागता क्षण धावीन आला. आपले वडील धावा करतात की माझे आता प्राण जात आहेत आणि मला अंतकाळी काही करून कृष्ण दाखवा. सगळे लोक घाबरून गेलेत ते दृश्य बघून. त्याचा फक्त मुख बाहेर आलाय. अशा वेळेला तो छोटासा कृष्ण पटकन जागा झाला, धावला आणि त्याने काय केलं तर उभा त्या सापाला म्हणजे त्याची तोंडातनं तो गिळत होता ना, तर दोन्ही बाजूनी त्याच्या जिभा आणि जबडा पकडून त्याला उभाच्या उभाच चिरला आणि नंदाला बाहेर काढला. बरं आत शिरल्यामुळे जे काही विष त्याला बाधलं असतं ते बाधायचा प्रश्नच नाही. एक कृपादृष्टी टाकली कृष्णाने आणि सगळं सर्पविष होतं ते उतरवलं. आणि जो कृष्ण म्हणे भवसर्पाचं विष उतरवतो त्याला हे काय अवघड आहे. त्यामुळे सर्पदेहातून म्हणजे नंदाला बाहेर काढलं. त्या क्षणी मात्र त्या सापाच्या देहातून एक दिव्य पुरुष प्रकट झाला आणि त्याने कृष्णाच्या पायावर लोळण घेतली अत्यंत अनन्य भावे आणि त्याने हात जोडून सांगितलं की मी सुदर्शन नावाचा ज्ञानी ब्राह्मण, मी म्हणे खूप गर्वाने माजलो होतो आणि मी माझ्या स्त्रियांबरोबर जलक्रीडा करत असताना काही ऋषींची मांदी तिथे आली, म्हणजे ऋषींचा गट आला आणि त्या मार्गाने ते जात होते. तर मी त्यांच्याकडे बघून नमस्कारही नाही केला. इतकंच नाही तर मी तोंडाने त्यांची निंदा केली. ते बघून ते सगळे ऋषी कोपले आणि ते म्हणाले की तू इतका माजलायस ना, तू अत्यंत नीच अशा सर्पयोनीत जाऊन पड. मग मी खूप घाबरलो आणि त्यांच्याकडे उशाप मागितला. तर त्यांनी सांगितलं की श्रीकृष्ण जेव्हा शक्तिवनात येईल तेव्हा त्याच्या स्पर्शाने करून तू मुक्त होशील. आणि तो सोन्याचा दिवस माझ्या पूर्वपुण्याने आज उगवलाय. मला कृष्णाची पावलं दिसली असं म्हणून त्यांनी त्याचे पाय घट्ट धरले, त्याला नमस्कार केला आणि अत्यंत श्रद्धेने प्रार्थना करून तो आपल्या लोकी निघून गेला. अशा प्रकारे
ही एक अजून अद्भुत गोष्ट घडली. हे सगळं चित्र बघितल्यावर नंद यशोदा तिथे सारखी त्याची दृष्ट काढू लागली आणि म्हणाली की खरंच इतक्या घटना घडतायत की असं वाटतंय की हा तर देवच आहे, आपलाही हा देव आहे संकटहरण करणारा, तो पूर्ण ब्रह्म स्वतःच आहे. आत्ता आम्हाला निश्चित कळलं आहे सगळं. असं नुसतं म्हटल्याबरोबर तिने कृष्णाने जमिनीवर म्हणे लोळण घेतली. गडाबडा लोळायला लागला, रडायला लागला. आईला कळेना का तू अगदी स्पुंदून स्पुंदून रडतोय, तो तुला काय झालं. तेव्हा तो म्हणाला माता म्हणे न म्हणो तुझं देव म्हणून आलिंगीला माधव. तो म्हणाला की मला त्याने आधी सांगितलं मला अजिबात देव वगैरे म्हणू नका असं म्हणून तो रडत होता. मी तुझा मुलगा आहे. मग आईने त्याची घातली की नाही बरं आता मी तुला नाही म्हणणार बरं का देव, तू माझाच लाडका कृष्ण आहेस. अशा लीला हा कृष्ण दाखवतोय जो क्षीरसागरात राहतोय. तो श्रीधर कवी म्हणतात भक्तांकरता लीला करतोय आणि गोकुळात जाऊन खेळतोय, अपार कर्तृत्व करतोय, आपलं श्रेष्ठपण सगळं विसरून मानवी वेशात राहून खेळतोय. आता ही सगळी चरित्र इथे मथुरेत कंसाला कळतायत. कंस स्वतः भेतरलेला आहे. तेवढ्यात तिथे काय होतं की त्याच्या सभेत नारद येतात. नारद मुनी प्रकटले की समजायचंच की आता काहीतरी कळी लावायला आलेले आहेत आणि ते एकाच ठिकाणी नाही जायचे नक्की, इथे आले तर अजून कुठेतरी जाणारच. नारद प्रकट होतात आणि त्याला सांगतात की अरे ते कृष्ण आणि बलराम दोघं आणि ती रोहिणी वसुदेवाने गोकुळात नेऊन चोरून ठेवले आणि तिथे मस्त वाढतायत. तुझ्या कित्येक राक्षसांना त्याने ठार केलाय, तू बघत काय बसलायस म्हणे, काहीतरी कर. असं म्हटल्यावर ताबडतोब अत्यंत क्रोधाने पेटलेला कंस नारदांच्या पुढ्यातच वसुदेव देवकीला मारायला निघतो धावत, शस्त्र घेऊन. बंदीशाळेत जातो आणि अगदी त्यांना मारणार. तर नारद बरोबर असतातच. ते तिथे येऊन म्हणतात की अरे तू ह्या वृद्धांना मारून काय मिळवशील, तुला दोष मात्र लावून घेशील आणि तुझं पाप अजून वाढवशील. तू त्यांना न मारता कृष्ण बलरामाचं काय करायचं ते बघ. तर त्या रागारागात तो आपल्या वडिलांना उग्रसेनाला पण आणून साखळ्या बांधून कैदेत टाकतो आणि मग अशी आज्ञा करतो, अख्खा गाव पिटतो आणि आज्ञा करतो की आता जिथे दिसतील तिथे यादवांना मारून टाका, जीवे मारा, विष्णुभक्त जे दिसतील त्यांना आधी धरा, गायी ब्राह्मण ह्या सगळ्यांचा संहार करा, अवघे यज्ञ मोडून टाका, कोणाला अनुष्ठान करू देऊ नका, सगळे ऋषी घाबरून पळाले पाहिजेत, सगळ्यांचा संहार करा. म्हणजे माझे आता जेवढे सगळे तो सगळ्यांना हाका मारतो. म्हणजे अजून जे काही शिल्लक असतात मोठमोठे राजे त्याचे सहमित्र म्हणजे जरासंध, काळयवन, शिशुपाळ, वक्रदंत, बाणासूर, भौमासूर या सगळ्यांना हाका फोडून तो बोलवून घेतो आणि म्हणतो की स्वतःचंही शस्त्र रागात जमिनीवर हापटतो आणि म्हणतो की संपूर्ण संहार करा, म्हणजे आपोआपच त्या कृष्णाला यावं लागेल. झालं आता मुळात मथुरेतही जेवढे आणि यादव सगळे संपवा असं म्हटल्यामुळे मथुरेत जेवढे यादव होते ते सगळे जीव घेऊन पळायला लागले आणि कुठे अगदी जंगलात जाऊन डोंगरात लपले, ऋषी पण आश्रम टाकून पळाले. अशा प्रकारे इकडे नुसतं कंसाच्या या आज्ञेमुळे सगळी दाण झाली आणि झालं. तिथून नारद मुनी इथे गोकुळात आले, पण 2 ठिकाणी गेल्याशिवाय त्यांचं होणारच नाही ना. तिथे येऊन त्यांनी कृष्णाला नमस्कार केला आणि कृष्णाला सांगितलं अरे जा बघ सगळे गायी ब्राह्मण किती गांजलेत, कंसानी त्यांना पळवून सोडलाय, सैराकी वैराक करून सोडलाय. तेव्हा तू इतके जर केशी आणि कोणाकोणाचे अघ वगैरे सगळे राक्षस मारलेस, पण कंसाचा आता वध कर लवकरात लवकर, एवढी विनंती करून नारद निघून गेले. एकदा तिथेच वनात हे दोघं जण खेळत असताना बलराम कृष्ण आणि अर्थात गोपी असतील गायी चरत होत्या, त्यात वत्सासूर नावाचा राक्षस आला. आता बघा एका अध्यायात मगाचपासून किती राक्षस झाले लिस्ट. तर वत्सासूर आला, त्याने वत्साचाच वेश घेतला म्हणजे गायीतलं वासरू बनला आणि आत शिरला. पण कृष्णाला ते लगेच लक्षात आलं. त्यांनी त्याच्या पायाला धरून त्याला आपटून त्या क्षणी मारला आणि अगदी तांदूळातनं एखादा खडा काढावा पांढरा तर सोन्यामधनं पितळ काढावं तसं बरोबर एवढ्या सगळ्या वासरांमधनं त्याला ओळखून बाजूला काढला आणि मारला. म्हणजे हे सगळ्यांना जमायला जो सुज्ञ असतो त्याला हे जमायला पाहिजे की साधू माझी निंदक कुटीलं, चंदना माझी बाभुळं, कर्पुरा माझी ढेकुळं, हे आपणची निवडे पै कृष्णाला निवडता येत होतं आणि बाजूला करून त्यांनी त्याला मारून टाकला. अजून एकदा असं घडलं की सगळे गवळी एकत्र आले आणि त्यांनी गोकुळ खाली करायला पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं. एकावर एक इतकी विघ्न येत होती ना.
तर कृष्णालाही असं वाटलं की ह्या लोकांनी आता गोकुळ सोडावं, कारण गोकुळावर क्षमस्व श्रोते हो, गोकुळावर खूप लक्ष आहे कंसाचं. तुम्ही गोकुळ खाली करा. पण कृष्णाने किंवा ह्याने नुसतं सांगून कोणी ऐकायला तयार नाहीत. आपण आपलं घर पटकन सोडू शकतो का? तर म्हणे सगळ्यांचं लक्ष आपल्या घरात ना. तर त्याने सांगितलं खरं, या लागी गवळ्या सांगे श्रीपती, परी गवळी कदा न निघती, न सुटे गृहाची गृहगती, मग यदुपती काय करी. घराची ओढ सोडवेना ना. कित्येक वर्षाचं आपलं घर, गाई गुरं गोठा असतो म्हटल्यावर कोणी तयार नाही सोडायला. मग बलराम आणि कृष्ण दोघंजणं गेले वनात आणि तिथे म्हणे गिरवाणात म्हणजे संस्कृतात एकमेकांशी बोलायला लागले की म्हणजे थोडक्यात बाकीच्या गोपाळांना न कळणाऱ्या भाषेत ते बोलायला लागले की इथे काहीतरी आपल्याला करायला लागणार आहे, त्याशिवाय कोणी गोकुळ सोडणार नाही असं म्हणून ते अजून दूर वनात गेले. आणि दोघांनी काय केलं, आपल्या डोक्यावरचे केस आहेत ना, ते केस असे खेचून खेचून काढले दोघांनी आणि ते जमिनीवर पसरले. ते पसरल्याबरोबर त्यातून अनेक लांडगे तयार झाले आणि मग आपण धावत सुटलं गोकुळाकडे आणि त्यांच्या पाठोपाठ लांडगे. आणि मग आज शिरल्या लोकांना ओरडून ओरडून म्हणाले, चला लवकर गोकुळ सोडा. केवढे लांडग्यांची अशी टोळधाड आल्यासारखे दहाडले, चला पटापटा पळा. तर ते इतके प्रचंड लांडगे बघून सगळे लोक खरोखरच पळायला लागले. मग कृष्ण बळीरामांनी आणि नंदालाही येऊन सांगितलं, आपल्याला विघ्न उडवलेलं आहे, हे सगळे वृक शिरलेले आहेत आपल्या गोकुळात, आपण लवकर गोकुळ सोडूया आणि आपण तुम्ही सगळ्यांनी वृंदावनात जाऊन राहा. त्यावेळी मात्र सगळ्यांनी ऐकलं आणि सगळे लोक वृंदावनात येऊन आपापली अशी छोटी घरं बांधून परिवाराबरोबर राहायला लागले, आनंदाने राहू लागले. आणि कृष्ण आणि बलराम गोपाळांना घेऊन यमुना तीरी गाई चरायला जातच होते. तिथे परत प्रलंब नावाचा दैत्य आला. हा अजून एक प्रलंब आहे. तो आला आणि त्याने गोपाळाचाच वेश धरला आणि कृष्णांच्या त्या सगळ्या भक्ताच्या गोपाळांमध्ये तो मिसळला आणि मग खेळ खेळायचा ठरला. जसा म्हणे काळनेमी कसा नेम धरून बसला होता कधी मारुती येते म्हणून, तसं इथे घडलं. आणि मग त्यांनी म्हणे 2 गडे एकमेका असे 2 गट करूया आणि आपण खेळूया. मग खेळता खेळता प्रलंबावर जेव्हा त्याचा डाव आला तेव्हा त्याने बलरामाला बरोबर घेतलं खेळायला, म्हणजे विरुद्ध गटात. आणि मग त्याच्याशी कुस्ती करत करत ते दूर गेले त्या जागेपासून. तर बलराम म्हणायला लागला, हा कुठे चाललाय? मग बघतो तर त्याच्या लक्षात आलं की हा मथुरेच्या दिशेने चाललाय. त्याबरोबर बलरामाला कळलं की नाही, हा कोणीतरी कपटी आहे. त्याने आपल्या मुष्टीघाताने त्याच्या मस्तकावर असं मारलं की त्वरित तो विशाळ दैत्याचं रूप त्याचं मूळ प्रकट झालं आणि तो गतप्राण झाला. अशा प्रकारे प्रलंब सुद्धा मारला गेला. हा दुसराही प्रलंब दैत्य. आता कृष्ण हा कंस खूप घाबरला. संपतच नाही, किती राक्षस जातात ते नाहीसे होत आहेत, पण स्वतः कंस यायला धाडस करत नाही. आता त्यांनी अजून एक बकासूर म्हणून राक्षस होता त्याला पाठवला. तो म्हणाला, मी नक्की मारेन, मी गिळूनच टाकेन कृष्णाला. आला आणि तो बक्क होऊन यमुनेच्या काठी बसला, अगदी ध्यानाला बसलाय का. सगळ्या गोपाळांनी पाहिलं आणि त्यांच्या मनात आलं की केवढा तरी मोठा असा एक आलाय बघा. तर कृष्णाला म्हणाले, आम्हाला काही बरोबर वाटत नाही, त्याचे केवढे पंख असो, तू बघायला चल. आणि आम्ही तर घाबरलोय म्हणून ते लांब पळतात. कृष्ण आला बघायला, हा काय आहे. त्याने ओळखलं तो कोण आहे तो. आणि वैर्याचा जैसा वैर्याचा आदर, वरीवरीचा अवघा उपचार, तैसी क्षमा धरून असुर उगाची तिरी बैसला. म्हणजे कृष्ण आला ना तर त्याने असं दाखवलं की माझं काही लक्षच नाही की मी तुला किंवा कोणाला काहीच करणार नाही, असा निवांत बसला. नाहीतरी तसंच असतं ना बघायचं की माझा पकडायला तो ध्यानस्थ बसतो, आपण म्हणतो तसं. पण कृष्ण जसाच त्याच्या जवळ आला तसं त्याने आपली चोच मोठी उघडली आणि कृष्णाला गिळलं. अक्षरशः सगळे गवळी घाबरले, म्हणजे गोपाळ घाबरले आणि गिळलं. तर कृष्ण आत शिरला मात्र. पण काय करावं, त्याने कृष्णाने आपल्या अंगात आग उत्पन्न केली आणि जैसा लोहगोळा तप्ता रक्त, जिकडे तिकडे जाळीत तैसे बकासुरासी होतं उघळूनही टाकीत कृष्णाने. म्हणजे असं घडल्यावर असह्य होऊन आतली आग बकासुराने कृष्णाला बाहेर काढून फेकला आपल्या मुखातून. त्याने कृष्णाला बाहेर फेकल्याबरोबर कृष्णाने त्याचे दोन्ही चोची अशा फाकल्या आणि त्याला उभा चिरला. सगळ्या राक्षसांना कृष्णाने तोंड म्हणजे जी रूपं घेतली त्याचं मुख फाकून उभा चिरलेलं आहे जबड्यापासून. तसं बकासुरालाही मारलं. स्वर्गातून देवपुष्पवृष्टी करतायतच. कंसाला समाचार कळला. मग त्याने अजून अरिष्टासूर म्हणून पाठवला. अरिष्टासूर आला. त्याने काय केलं, शक्तीचं रूप घेतलं.
म्हणजे एक मोठी देवी अशा शक्ती तयार करतायच्या. आपण श्रीराम विजयमध्ये इंद्रजिताने शक्तीचा खूप वापर केलाय. ती शक्ती पाठी लागली तर कोणालाही आवरत नाही. तिला जी एक सूचना दिली जाते तिथे त्या माणसाला ती जाऊन भिडतेच. ती याची कुठेही जाऊ शकत नाही आणि मग भोगावंच लागतं काहीतरी तिची शिक्षा. अशा प्रकारची शक्तीचं रूप घेऊन झाला मोठं तोंड पसरून. इथे ही गोपाळ घाबरले, पण कृष्ण म्हणाला अजिबात घाबरू नका. त्याने काय केलं, कृष्णाने स्वतःची योगमाया प्रकट केली. ती योगमाया जी कृष्णाच्या जन्माआधी बलरामाला तिकडे घेऊन गेली आणि इथे कंसाच्या हातात आली ना आणि आपटायला गेल्यावर निघून गेली, ती महाशक्तिमान अशी योगमाया ती त्याच्या समोर आणली, ह्या कपटी शक्तीच्या समोर. त्यामुळे त्या महामायाने त्या कपट शक्तीला गिळून टाकलं आणि परत ती आकाशात गुप्त झाली आणि कृष्णाच्या इच्छे करून तिला परत जायला लागलं. सगळे गोपाळ कौतुक बघत राहिले की हा काय काय लीला चालल्या आहेत. म्हणजे आम्ही सामान्य माणसासारखे जगतोय का हे काहीतरी वेगळं अनुभवतोय. म्हणजे त्यांचं रोजचं जीवनच बहुधा अद्वितीय होतं किंवा रोजचं जीवन हे संकटाशी सामना करणारं होतं. आता हे सगळे जे असुर दिलेत आणि हे गोकुळ आणि हे गोपाळ, आपण अगदी व्यवहारात असा विचार करायला गेलो तरी सामान्य जीव जे असतात त्यांनाही असं रोजच रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग तसं असतंच. जीवनातल्या कुठल्या कुठल्या फ्रंटवर म्हणजे आघाड्यांवर तसं हे इथे म्हणजे रूपक जणू आहे ह्या गोपाळ सगळे आणि कृष्ण आणि हे गोकुळ आणि त्यांच्यावर कृष्णाच्या निमित्ताने का होईना त्याला मारायच्या निमित्ताने येणारी संकट आणि ते कृष्णच वारत आला, पण रोज हे संकटाला तोंड देतायत आणि घरी येतात अशी रोजची कथा होती. हे संपलं तर कागासूर नावाचा आला राक्षस. त्यांनी सांगितलं मला वीरभद्राच्या हाती मरण आहे, तेव्हा तू काही कंसा घाबरू नकोस, मी त्याला मारून येतो. पण तो कागासूर समोर आला, म्हणजे तो अर्थात आला असेल कावळ्याच्याच रूपात, असं इथे उल्लेख नाहीये, पण तो आला आणि त्याला दुरून बघितल्याबरोबरच कृष्णाला कळलं की ह्याचा मृत्यू फक्त वीरभद्राच्या हातून आहे. म्हणून कृष्णाने ताबडतोब वीरभद्राचं स्मरण केलं. समोर वीरभद्र प्रकटला आणि कृष्णाला नमस्कार करून त्यांनी त्या दैत्याला पकडलं, त्याचं शिर तिथल्या तिथे छेदलं, त्याला ठार मारला आणि निघून पण गेला वीरभद्रा आकाशमार्गाने. मग खरासूर नावाचा राक्षस पाठवला. तो म्हणे गाढवाचं रूप घेऊन आला आणि ओरडायला लागला, गाढव जसं ओरडतं तसं. कृष्णाने त्याचे पाय धरून त्याला आपटला आणि तप्राण केला. तो झाला. तर खगासूर आला. म्हणजे ह्याच बाकी काहीच नाही, एका पाठोपाठ एक रोज बहुतेक तो कसं एक राक्षस पाठवतोय. म्हणजे कदाचित असं की त्याची राक्षस संख्या संपावी म्हणूनच ह्या घटना घडत असतील. रोज एक राक्षस मारला जात होता. मग खगासूर पाठवला. त्याला पाहिल्याबरोबर जसा पतंग अग्नी देखून उडी घेतो ना तसाच जणू तो आला बहुतेक कृष्णावर. त्याला त्याचं मरण नक्की होतं. कृष्णाने त्याला बघितल्याबरोबर अगदी मुख पसरून आला होता, पण कृष्णाने बघितल्याबरोबर त्याला पकडलं आणि आपटला आणि पाठवून दिला यमलोकात. तो गेल्यावर विठ्यासूर नावाचा राक्षस आला. त्याला बघितल्यावर पण त्याने उभाच्या उभा म्हणे त्याला चिरला आणि मारला. प्रत्येक अगदी एक एक वाक्यात एक एक राक्षस, म्हणजे एकेका ओवीत आहे एक एक राक्षस. कंस नुसता चडफडतोय की इतके दैत्यांचे संहार होत आहेत आणि मी काहीच करू शकत नाही. आणि मग तो लोकांना कसं म्हणतो सगळ्यांना की म्हणे माझे दृष्टी पडता वैरी तरी मी त्याची वधितो क्षणाभितरी. मग त्याला एक युक्ती आठवली, माझ्यापर्यंत आणायचा कसा, मी नक्की या दोघांना मारेन. मग त्याने म्हणे एक युक्ती केली, एक कोडं करून पाठवलं. म्हणे घागरी आणि कोहळे दिले आणि गोकुळात पाठवले आणि त्यांना सांगितलं की ह्या घागरींमध्ये हे कोळे बसवून भरून पाठवा आणि वर वाळूचं दोर करा आणि वाळूच्या दोराने बांधा आणि हे कोडं तुम्ही आम्हाला सोडवून पाठवलं पाहिजे, नाहीतर रामकृष्णांना माझ्याकडे पाठवलं पाहिजे. अट घातली नंदाला. हा राजा होता ना कंस तिथला. आता सगळं नंद आणि अख्खं गोकुळ विचार करायला लागलं, हे काय कोडं, हे कसं घालता येणार, एवढे मोठे कोहळे घटाच्यात कसे बसणार आणि वाळूची दोरा म्हणजे दोरी कशी होणार. सगळे विचारात बसलेत. ही मुलं गेलेत ना गाई चरायला. दिवस अख्खा त्यातच गेला. कंसाचे दूत आलेलेच हे सगळं घेऊन गोष्टी आणि बसलेत. तर नाहीतर म्हणे तुम्हाला बघा आमचा राजा आहे कंस, तो तुम्हाला सगळ्यांना अख्ख्या गोकुळालाच मारून टाकील, काय ते पटकन करा. तर संध्याकाळी आले हे वनातून परत आणि सगळे आपले खालीमान घालून बसलेत चिंतेत. तर कृष्ण म्हणाला कसली चिंता लागली तुम्हाला.
तर नंदाने सांगितलं की कंसाने असं असं आपल्याला पाठवलेलं कोडं, आणि हे सोडून नाही पाठवलं तर रामकृष्णाला माझ्याकडे पाठवा, नाही तर मी सगळं गोकुळाचा विध्वंस करेन. असं म्हटल्यावर कृष्णाने ते भोपळे घेतले आणि ते सगळे सोसून सूक्ष्म केले. कोरडे झाले की बघा आक्रसतात भोपळे. आता मी हैदराबादला असते तर तिथे सगळ्यांच्या दारावर भोपळे बांधतात दृष्ट लागू नये म्हणून. तसे सुकत सुकत आक्रसतात पण खराब नाही होत, वर्षानुवर्ष असतात टांगलेले. तसं ते सगळं सुकून लहान केले आणि त्या घटात घातले. आणि मग ह्यानी बळरामानी वाळूची पण दोरी केली. शेष पाण्यात राहणारा वाळूच्या आसपास त्याने पण चमत्काराने वाळूची दोरी करून ते घट बांधले आणि पाठवून दिले. आणि जाताना ते कौसदूत म्हणाले, आता तुमचं नाही कोडं चुकवता आलं तर कंस येऊन सगळ्या गोकुळाला मारणार आहे का, ते लवकर करा. नुसतं तो असं म्हणाला म्हणून इतका राग आला बळरामाला की त्याने त्या दूतालाच मारून टाकायचं ठरवलं. कृष्णाने मग त्याला म्हटलं, आत्ता ह्या दूतांना काही तू काही करू नकोस, त्यांना शांतपणे जाऊ दे, बघू काय होत आहे ते, आत्ता अरिष्ट टाळलाय ना असं. आणि मग आता तेही पाठवलं, सगळं व्यवस्थित घडलं. आता कंसाकडे काही उपाय नाही, काय करावं. मग त्याने अजून एकदा असा प्रसंग घडवला की जेव्हा कृष्ण गायींना घेऊन चरायला जातो गोवर्धन पर्वतावर, तेव्हा पर्वतावर वर कृष्ण सगळ्या गायी चरायला गेल्या आणि अचानक आजूबाजूला अग्नी पेटवला. इतका अग्नी पेटवला की त्याच्या झळा सगळ्या गोपाळांना लागायला लागल्या आणि कृष्णाजवळही यायला लागल्या. पक्षी तर मरून पडले किती जातीचे. आणि हे सगळं दृश्य बघून सगळे गोपाळ घाबरले. परत त्यांना वाटलं प्रलयकाल आला. कृष्णाने सांगितलं, काही नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका, फक्त सगळ्यांनी डोळे मिटा, मी सांगतो म्हणून. आणि मग बघू काय होतं ते. सगळ्यांनी डोळे मिटल्याबरोबर कृष्णाने तो स्वतःचं परत विशाळ रूप धारण केलं. आधी एकदा हाच प्रकार केला होता तसा, आणि तो सगळा अग्नी गिळून टाकला. डोळे उघडले गोपाळांनी तर कुठेही अग्नीचा मागमूस सुद्धा नव्हता. सगळीकडे परत हिरवगार रान होतं आणि सगळे आनंदाने खूप नाचायला लागले आणि म्हणाले, कृष्णा तुझ्या काय लीला आहेत, तुझ्या अपार लीला आहेत, तू कोण आहेस तेच कळत नाही. अगदी म्हणजे देव म्हणावा तरी देवांना पण म्हणे शिक्षा आहे, मृत्यू आहे, म्हणजे ह्याच्या पलीकडचा तू कोणीतरी असला पाहिजेस असं त्यांना वाटायला लागलं. जय जयकार करत ते गावात आले. असं त्यामुळे त्यांच्या असं मनात आलं. ते श्रीधर कवी आपल्याला पुढे सांगतायत की श्रीकृष्ण केवळ वासरमणी, देखता गोपी विकसल्या कमळणी. सूर्य उगवल्या जशा उगवतात तशा या गोपी छान राहायच्या. गोपाळ सगळ्या असं गोकुळ याला गोपाळ तरी हर्षभरित गोपी सकळ. कृष्णाचं तोंड बघितलं की सगळे आनंदमय होऊन जायचे, आनंदात रमायचे. म्हणजे इतक्या संकटांनंतर संध्याकाळी परत येईपर्यंत नुसतं कृष्णाचा तो प्रसन्न चेहरा बघितला की परत सगळे ते दुःख विसरून आनंदात राहायला लागायचे. हाच धडा कृष्णाला त्यातून शिकवायचा असेल की किती संकट येऊ देत, तुम्ही जर माझ्या चरणाशिली नसाल तर तुम्ही स्वानंदातच राहाल किंवा आनंद स्थितीतच राहाल. श्रीधर कवी म्हणतात, हरिविजय ग्रंथक्षेत्र साहित्य रसे पिकले अपार. अशा सुंदर सुंदर साहित्याने हा ग्रंथाचं शेत पिकलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी याचा फायदा घ्या आणि आपल्याला जे जे आवडेल ते सर्व स्वीकारा किंवा खा असं. आणि अशा प्रकारे अध्यायाचा शेवट करून श्रीधर कवी म्हणतात की इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत संतजन परिसोत पंडित चतुर्दशाध्याय गोडा 276 ओव्या 14वा अध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु. जय जय रघुवीर समर्थ.